क्रिमिनल आपले ठाण्यातलेच हार्डकोर क्रिमिनल, मोक्का लागलेले, टाळा लागलेले, हे आता बिल्डर झालेत. संजय केळकर सोडून एकही माणूस या ठाण्यातला सुटलेला नाही. आमदार असेल, माजी आमदार असेल, मंत्री असतील, सगळ्यांनी अनधिकृत इमारती बांधून मोठे झाले. राजकीय पुढारी आपलेच, राजकीय पुढारी सगळे आपलेच मित्र. क्रिमिनल आपले ठाण्यातलेच हार्डकोर क्रिमिनल, मोक्का लागलेले, टाळा लागलेले, हे आता बिल्डर झालेत. अनधिकृत इमारत त्यांना पोचलं जातं आणि त्यांच्या माध्यमातून हा पैसा गोळा केला जातो. मी वारंवार सांगतो की हा पैसा सगळेच नेते गोळा करतात आणि या पैशातून इलेक्शन लढतात. एकही माणूस याच्यातून सुटला नाही, संजय केळकर सोडून. संजय केळकर सोडून एकही माणूस या ठाण्यातला सुटलेला नाही. आमदार असेल, माजी आमदार असेल, मंत्री असतील, सगळ्यांनी अनधिकृत इमारती बांधून मोठे झाले. हे क्लस्टर यांचं पाप आहे. सगळ्यांनी डीके साहेबांच्या काळामध्ये यांना आशीर्वाद होता, हे सगळे अनधिकृत इमारती बांधून मोठे झाले. पूर्ण सगळे एकाची बॅलन्स शीट सुरुवातीची सुरू केली तर भुर्जी पाव, चायनीज, चहावाला, काय कुठे कंपनीत कामाला, हमाल बिमाल, नथिंग, सगळे अनधिकृत, जेवढं अनधिकृत बांधकाम आहेत हे सगळे म्हाडाच्या जमिनी, महसूल खात्याच्या जमिनी, हे जेवढे नेते आहेत काही ठराविक सोडले तर मिलिंद पाटणकरांसारखे वगैरे ठराविक, हे खरे नोकरदार LNT मिलिंटी मध्ये काम करतात. हे सगळे फक्त आम्ही इथे बसलोय, कोणी इन्व्हॉल्ड नाही, मी स्वतः इन्व्हॉल्ड नाही. असेल तर चौकशी करावी, मी चौकशीला तयार आहे.